तर वाढलेल्या तणावामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग होर्मुझची सामुद्रधुनी अचानक चर्चेत आलाय आणि या अरुंद समुद्री मार्गातून जगातील जवळपास 20% तेल व्यापार होतो। पण गेल्या काही दिवसांमध्ये इथे जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली। विशेष म्हणजे हा मार्ग औपचारिकपणे बंद करण्यात आलेला नाही, तरी सुद्धा जागतिक व्यापार जवळजवळ या ठिकाणी ठप्प झालाय। यामागे कारण आहे युद्धाचा वाढलेला धोका आणि त्यानंतर समुद्री विमा कंपन्यांनी घेतलेले निर्णय। या परिस्थितीचा परिणाम जगभरातल्या तेल बाजारावरती तसंच भारतासारख्या आयातदार देशांवरती होऊ शकतोय। बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। हा समुद्री मार्ग पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडतो। जगातील मोठ्या तेल निर्यातदार देशांची जहाजं याच मार्गाने बाहेर पडतात। दररोज लाखो बॅरल तेल आणि मोठ्या प्रमाणात LNG गॅस याच मार्गातून जगभर पाठवला जातो। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेली होर्मुझची सामुद्रधुनी हा मार्ग सध्या जवळजवळ ठप्प झालाय। जगातील सुमारे 20% समुद्री तेल व्यापार याच मार्गाने होतो। जगातील LNG निर्यातीपैकी सुमारे 25% याच मार्गातून होते। म्हणजे हा मार्ग बंद पडल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर थेट परिणाम होतो। अलीकडे उपग्रह आणि जहाज ट्रॅकिंग डेटानुसार याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नेमके किती जहाज सध्या जात आहेत ही आकडेवारी महत्त्वाची आहे। युद्धापूर्वी 150हून जास्त जहाजांची वाहतूक होत होती। युद्ध सुरू झाल्यानंतर ते सुमारे 13 जहाजांपर्यंत घसरलं, म्हणजे सुमारे 90% घट। मग आता प्रश्न पडतोय की नेमकी होर्मुझमधून दळणवळणाची स्थिती काय आहे? मार्ग अधिकृतपणे बंद आहे का या प्रश्नाचं उत्तर तांत्रिकदृष्ट्या नाही। कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारानुसार हा मार्ग पूर्णपणे बंद घोषित केलेला नाही, पण प्रत्यक्षात मात्र जहाजांवर हल्ले, समुद्री माईन्सचा धोका, विमा कव्हर काढून घेणं या कारणांमुळे व्यापारी जहाजांनी हा मार्ग टाळायला सुरुवात केली आहे। कारण युद्धाचं असलं तरी जहाज कुठल्याही परिस्थितीत धोका स्वीकारणार नाहीत। 150 पेक्षा जास्त जहाज गल्फ परिसरात थांबलेली आहेत। सुमारे 200 तेल टँकर्स पर्शियन गल्फमध्ये अडकले असल्याचा अंदाज आहे। जगातील मोठ्या शिपिंग कंपन्यांनी मार्गावरून सेवा बंद केली आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे समुद्री युद्ध धोका विमा। जगातील बहुतेक व्यापारी जहाज युद्धाच्या धोक्याविरुद्ध विमा घेतात। संघर्ष वाढल्यानंतर अनेक विमा कंपन्यांनी प्रीमियम मोठ्या प्रमाणात वाढवला किंवा कव्हरेज तात्पुरतं काढून घेतलं। विमा नसताना कोट्यावधी डॉलर किमतीची जहाज समुद्रात पाठवणं कंपन्यांना शक्य नसतं। या सगळ्या परिस्थितीचा विचार करता ठप्प असलेली होर्मुझची सामुद्रधुनी ही फार महत्त्वाचा विषय आहे। म्हणजेच कधी कधी युद्ध केवळ रणांगणावरच ठरत नाही, ऊर्जा मार्ग, विमा बाजार आणि जागतिक वित्तीय प्रणाली यांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो। आणि म्हणूनच होर्मुझ सामुद्रधुनीमधील ही परिस्थिती जगभरातील अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।